नमस्कार मंडळी, टकाटक फूड चॅनलमध्ये आपले आज स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत बटाट्याची भजी. पावसाला सुरुवात झाली तर बटाटा भजी तर किंवा कांदा भजी तर पाहिजेच ना. चला तर कृतीला सुरुवात करूया. इथे मी 1 वाटी बेसन घेतलेले आहे. बटाटा असा उभा चिरून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता. पातळ एकदम काप केले आहेत. मीठ, हळद, मिरची, धणे आणि ओवा असं जाडसर असं ठेचून घेतलेलं आहे. पाणी. आता आपण बेसनचं घोळ तयार करून घेऊया. यामध्ये आता मी टाकलेले आहे ते मिरची, ओवा आणि धणे यांचं जाडसर असं कुटलेलं मिश्रण. ते हळद इथे मी पाव चमचा वापरलेली आहे. मीठ चवीनुसार. आता हे आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये फिरवून घ्यायचे आहे. थोडं थोडं पाणी टाकून घेऊया. जसं लागेल तसं असं पाणी आपण त्यामध्ये टाकणार आहोत. हे बघा, असं हे एकाच डायरेक्शनमध्ये जेवढं आपण फेटू तेवढी आपली भजी एकदम कुरकुरीत अशी बनेल. घट्टसरच बॅटर पाहिजे. तेल मी कढईत गरम करायला ठेवलं होतं. आता आपण भजी करूया. एक एक काप आपण हे अशा मिश्रणामध्ये आपण मिक्स करून घेऊया आणि भजी आपण तेलामध्ये सोडूया. हे बघा, याप्रमाणे आपण मिश्रण त्याला लागलं पाहिजे असं आपण हे बेसनचं मिश्रण आपण तयार केलेलं आहे. हे बघा असं. आणि एक एक करून आपण ही भजी सुरुवातीस आपण मंद आचेवरतीच भजी तळायची आहे. नंतर आपण त्याला थोडंसं मीडियम टू हाय असा फ्लेमवरती तळून घेणार आहोत. जेणेकरून काय होईल की आपली भजी ही कुरकुरीत होईल. एक बाजू तळून झाली की आपण फॉर्क या चमच्याच्या साहाय्याने अशी पलटी करून घेऊया. मी इथे फॉर्क वापरलेला आहे. तुम्हाला जसं सोपं पडेल तसं तुम्ही करा. हे बघा, भजी आपली आता एक साईड झालेली आहे. आता आपण दुसऱ्या साईडने करत आहोत. आता आपण भजी आपली ही एकदम कुरकुरीत अशी भजी तयार झालेली आहे. तुम्ही ह्या जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा, कशी मस्त अशी कुरकुरीत अशी भजी तयार झालेली आहे. हे बघा, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये ज़रूर सांगा. धन्यवाद. बाय बाय.